संडे आला की काहीतरी नाश्त्याला वेगळं बनवावंच लागतं, कारण रोज आम्ही नाश्त्यासाठी भाजी चपातीच खातो, म्हणजे जे टिफिनसाठी बनेल तेच नाश्त्यासाठी. म्हणून मी संडेचा वेगळा काहीतरी नाश्ता बनवत असते. तर आज मी बनवते डोसे. डोशांचं पीठ मी कालच तयार केलं होतं, जास्त काही फुललं नव्हतं, नुकतंच ते फुलायला लागलं होतं. पण एवढा वेळ वाट कोण बघणार ना, तरीही छान बनलं होतं. सोबत सांबार आणि चटणी देखील बनवली होती. तर सांबार जास्त बनवत नाही मी, पण गावाकडून शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या, मग त्याचं काही ना काहीतरी बनवून टाकते. आता डोसे म्हटलं की ते गरम गरमच छान लागतात, म्हणून हे दोघं नाश्ता करायला बसलेत. तसं आम्ही सोबतच नाश्ता करतो, पण म्हटलं त्यांना खाऊ दे गरम आहेत तोवर, कारण पिल्लू खूप आवडीनं खाते. त्यात तिचं फेवरेट म्हणजे चटणीसोबत ती खूपच आवडीनं खाते. दुपारच्या वेळेस माझं एक पार्सल आलं होतं. आता हे पार्सल बघून ना मला खूप आनंदही झाला होता आणि तेवढाच रागही येत होता ओपन करताना, कारण ते मी खूपदा बुक केलेलं पण यायचंच नाही, काय माहीत का ते. शेवटी आज मला ते रिसीव झालं. मी मच्छरजाळी मागवली होती, तशी आधीची माझ्याकडे आहे, पण ती पूर्ण खराब झाली होती आणि मच्छरसुद्धा आतमध्ये येतात, म्हणून ही पुन्हा मागवले. खरंच क्वालिटी खूपच छान आहे ह्याची आणि मोठीसुद्धा आहे. आता ही एवढी मोठी आहे ना की माझ्या घरात जागा शिल्लक राहत नाही. घरी जर लहान मुलं असतील ना, तर कोणत्या गोष्टीचा कशासाठी वापर करतील ना सांगता येत नाही. तर हे बघा, पिल्लूचं असं काहीसं चालू झालं होतं. तिचा पसारा एवढा असतो ना की खरंच कधी कधी खूप कंटाळा येतो. असो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. बाय.